मुंबईत 30 जानेवारीला भाजपचाच महापौर होणार सूत्रांची माहिती। शिवसेनेनं जास्त जागा लढवल्यामुळे भाजपच्या जागा घटल्या। भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार। हॉटेल मुक्कामी असलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची अखेर घरवापसी। शिंदे सौदेबाजी करत पदरात काहीतरी पाडून घेण्याच्या प्रयत्नात राऊतांचा हल्लाबोल, तर आमच्यात सगळं सुरळीत, भाजपचं स्पष्टीकरण। महापौर आरक्षणाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीने होणार सूत्रांची माहिती। 1996 ची पद्धत बाजूला ठेवण्याचा महायुती सरकारचा नवा नियम। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे आणि भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच। किंगमेकर ठाकरेंचे 11 पैकी 4 नगरसेवक नॉट रिचेबल। गटस्थापनेसाठी 7च नगरसेवक हजर। मुंबईत जितेंद्र आव्हाड विरुद्ध एमआयएम संघर्ष शिगेला। तिकीट नाकारणाऱ्या आव्हाडांना युनुस शेख यांचं खुलं आव्हान, तर मुंब्रा हिरवा करणार नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांचं टोकाचं वक्तव्य। जिल्हा परिषद निवडणुकीतील युतीच्या घोषणेमुळे संभाजीनगरमध्ये तणाव। भाजपच्या कार्यकर्त्यांचा अतुल सावेंच्या गाडीला घेराव। शिवसेना 25 तर भाजप 27 जागा लढणार। पालघरमध्ये वाढवड बंदरा विरोधासह अनेक मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक। लाल वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलं। भूमिपुत्रांसाठी लढाई लढण्याचा निर्धार। बिहारचे नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष। सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान नबीन यांच्या नावावर। पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव। चांदीची विक्रमी वाटचाल थांबता थांबेना। आजचा भाव 3,15,000 प्रति किलो, तर सोनं प्रतितोळा 1.5 लाखांच्या पार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।